कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे. धान्य वितरण अधिकारी कैलास पवार आणि गणेश जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव दुकानदाराकडे राशन दुकान जाऊन ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून ई-केवायसी पूर्ण करावी. रेशन कार्ड धारकांनी विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास त्यांना अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या वयोवृद्ध लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण अंगठ्याचे ठसे व आय-सिरीज स्कॅन शक्य नाही अशा लाभार्थ्यांची यादी संबंधित कार्यालयात सादर करून त्यांचा धान्य पुरवठा सुरू ठेवण्यात येईल. या संदर्भात शासन स्तरावरून पुढील आदेश लवकरच जाहीर केले जातील. ज्या लहान मुलांचे ई-केवायसी झालेले नाहीत त्यांच्या पालकांनी प्रथम आधार केंद्रावर जाऊन त्यांच्या आधार कार्डची अद्ययावत नोंदणी करावी आणि त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. जोपर्यंत लहान मुलांची ई-केवायसी होत नाही तोपर्यंत त्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही, असंही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. शिधापत्रिका धारकांनी कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये म्हणून लवकरात लवकर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी पूर्ण करावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.